वडील म्हणजे आपल्या सर्वांचे आवडते डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची जयंती। सर्वप्रथम मी विद्येची देवता सावित्रीमाई यांना अभिवादन करतो। तसेच त्यांनी आपल्याला जगायला शिकवलं असे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो। तसेच ज्यांनी स्वाभिमानाने मरायला शिकवलं असे छावा छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मरण करतो। आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज तसेच सर्व महिलांसाठी शाळा सुरू करणारे महात्मा फुले आणि महिलांना आरक्षणासोबतच सर्व मूलभूत अधिकार प्राप्त करून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो। विचार मंचावर उपस्थित सर्व शिक्षक, कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच इथे जमलेल्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना या भाषणातून सर्व काही समजलेलं आहे। तरी सुद्धा लहान मुलं असल्यामुळे तुम्हाला बोधकथा ऐकायला आवडते, बरोबर? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित त्यांच्या जीवनात घडलेली एक सत्यकथा मी तुम्हाला आता सांगतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा शिक्षण घेत होते त्यावेळीची गोष्ट आहे। तर 10वीची परीक्षा देण्यासाठी तालुक्याच्या गावी जावं लागत होतं। मग अशा वेळेस तालुक्याच्या गावात राहण्यासाठी, तालुक्याच्या ठिकाणी राहण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने खोली घेणे आणि त्या खोलीचं भाडं भरणे, परत त्या ठिकाणी जेवणा खावण्याची व्यवस्था करणे हे सर्व महागडं होतं। म्हणून बाबासाहेबांचे वडील त्यांनी असं ठरवलं की आपण फक्त 2 जण त्या खोलीमध्ये राहायचं। मग परीक्षेचे दिवस होते आणि परीक्षेच्या दिवसात बाबा तिथे राहायचे आणि छोटा भीमराव परीक्षेला जायचा। तो तिकडे परीक्षेला गेल्यानंतर इथे बाबा त्यांच्यासाठी स्वयंपाक करून ठेवायचे। पेपर 11 वाजता गेले ते 3 वाजता घरी आले की 3 वाजता बाबा त्यांना सांगायचे, बेटा जेवण करून घे, मी नंतर जेवू। मग पहिला पेपर झाला, भीमराव घरी आले, त्यांनी जेवण केलं आणि परत अभ्यासाला लागले। परत दुसऱ्या दिवशी तसंच भीमराव 11 वाजता पेपरला गेले, 3 वाजता घरी आले, तोपर्यंत रामजी बाबांनी स्वयंपाक करून ठेवला। ते घरी आल्यानंतर रामजी बाबांनी त्यांना सांगितलं की भीमराव तुम्ही जेवण करून घ्या। मग त्यांनी परत दुसऱ्या दिवशी तसंच जेवण करून घेतलं आणि सांगितलं की बाबा तुम्ही पण जेवा। तर ते म्हटले की तुम्ही जेवण करून घ्या, त्यानंतर मी जेवणार। परत तिसऱ्या दिवशी तसंच 11 वाजता पेपरला गेले, 3 वाजता घरी आले आणि बाबांनी त्यांना सांगितलं की भीमराव तुम्ही जेवण करून घ्या। मग भीमराव जेवण केलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपण जेवण केल्यानंतर त्या टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाही। मग टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाही तर मग आपले बाबा खातात काय? तर त्यांच्या असं लक्षात आलं की वडील जेवण करत नाही, सलग 3 दिवस झाले आपले वडील उपाशी आहेत। मग त्यांना एकदम कळीवरून आलं आणि त्यांनी बाबांना सांगितलं की बाबा तुम्ही सांगतात की जेवण करून घ्या, मी नंतर जेवतो, परंतु नंतर त्या टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाही, तर मग नेमकं तुम्ही खाता तरी काय? आणि तुम्ही खात नाही तर तुम्हाला त्रास होत नाही का? तुम्हाला भूक लागत नाही का? असं त्यांनी सांगितलं आणि त्यांना रडू कोसळलं। तेव्हाच रामजी बाबा म्हणाले की भीमा, या भुकेमुळे माझं पोट भरणार नाही, या भाकरीमुळे माझं पोट भरणार नाही, तर तू खूप शिकून मोठा होशील आणि तुझ्याकडे मी ताट मानेने बघेल, तेव्हा माझी भूक शमेल। या भाकरीने माझी भूक शमणार
विद्यार्थी मित्रांनो, हा असा प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात येतो. तुमचे आई वडील तुमच्यासाठी उन्हामध्ये शेतात काम करत असतात आणि तुम्हाला सावलीत बसण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी पाठवत असतात. परंतु काही फार थोडे मुलं असतात की त्या आपल्या आई वडिलांच्या उपकाराची जाणीव ठेवतात आणि अभ्यास करतात. तर आपण त्या भीमराव सारखी त्यांच्या रामजी बाबांनी जशी त्यांच्यावर छत्रछाया होती, त्यांच्यावर अभ्यासाचं लक्ष होतं, तसं तुमच्या आई वडिलांचं सुद्धा तुमच्यावर लक्ष असायला हवं आणि तुम्ही सुद्धा अभ्यास करायला पाहिजे. तेव्हा तुम्ही मोठे होणार आणि तुमच्या शिक्षणाचा उपयोग तुम्ही जीवनात करू शकणार. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. नव्या युगात नवा सूर्य पाहिजे. नव्या युगात नवा सूर्य पाहिजे. जातीपातीच्या राजकारणात या मायभूमीला भीमराव पुन्हा नवा पाहिजे. भीमराव पुन्हा नवा पाहिजे.